काय सांगाल तुम्ही ह्या सर्व देखभाल करत असता घरी कसं काय तुम्हाला आनंद आहे काल गुलाल मला झाला. आनंदच होतो की ना पोरांनी एवढ्या कष्टाने सांभाळ की त्यांच्या यशाला फळ आलं ह्याच्यामुळे आमचा आनंद गगनात मावाना की पोरांना लय हवस होती त्याच्यामुळे त्यांनी पळा आणि ह्या हौसासाठी आम्ही पळाय आणि आम्हाला गुलालाची लय आशा होती म्हणून आम्हाला गुलाल भेटला हे आमच्यासाठी लय आनंदाची बाब आहे. मग दुसरी गोष्ट एक मला बोलायची की ना आमच्या सावकाराला चालवायला शिकवलं ते आमचा दुसरा बैल शंभू तो एक आमच्या गोट्यात शंभू आलाय तो एक लय शहाणा बैल आहे त्याच्यामुळे तो चालाय बी शिकला आणि त्या बी बैलाचं नाव घ्यावं असं मला वाटतंय म्हणून मी त्याचं नाव घेतलं. काय काय दिवसभर त्याची देखभाल कशी करता तुम्ही. काय त्याला पहिली गोष्ट पहिली पेंडीपासून सुरुवात करायची सकाळची पेंड डाळ ठेवायची त्याच्यानंतर मग त्याला खायला ठेवतात खायला ठेवलं की मग थोड्या वेळाने पाणी पाजायचं पिठाचा गोळा चारायचा तिथून पुढं मग तो दिवसभर आरामच करतो आणि संध्याकाळची पेंड 4 वाजता ठेवायची. आता तुम्ही घरी असताना ह्याची देखभाल करत असतात तुमचे सगळे बाकीचे काम करतात घरची परिस्थिती हलाक्याची हा गुलाल झालाय आनंद झालाय कसं वाटतंय तुम्हाला. लय आनंद होतोय आम्हाला की असं शब्दात सांगता येईना एवढा आनंद होतोय. आणि इथून पुढेही तुमचा बैल नंदी गुलालात राहावा अशी मी प्रार्थना करतो. आम्हाला बी आशा आहे की आमच्या बैलाने आम्हाला गुलाल दिला पाहिजे आणि आपली परिस्थिती बैलाच्या जीवावरती सुधारावी आणि आपलं नाव व्हावं. हो आम्हाला बी तसंच वाटतंय की आमच्या परिस्थिती सुधारावी नाव हो आणि कष्टाला फळ भेटावं. आता जे पहिलं 14 महिन्यामध्ये तुम्हाला कष्टाला फळ मिळालेलं आहे हा आनंद समाजामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल आनंद होतोय गुलालाचा मानकरी झालाय. हो त्याच्यामुळे जरा आम्हाला लय आनंद झालाय गुलाल भेटला म्हणून काल. काय सांगाल तुम्ही बैल तुमचा सावकार नावामध्येच सावकार आहे आणि तुम्हाला सावकारकी मिळो काही दिवसामध्ये तुमचं सोन्याचा दिवस यावं गुलाल तुमचा असं कायम राहावं अशी अपेक्षा मी देवाकडे प्रार्थना करतो. काय सांगाल तुम्ही. आमचा म्हणजे काय पोरांचा नाद आहे मग त्याच्यामुळे आम्ही त्याला पळावतो पोरांची हवस आहे की आपला जाईल तिथं त्याने गोलालाच राहावा गेल्या गेल्या निदान पळाला तरी त्यांना समाधान आहे की लय दिवस झाले ते वाट बघत होता की आपला बैल कवा पळेल मी म्हणत जाऊ दे ते लहान आहे अजून त्याच्या वयात आले की आपलं ते पळेल ते पळून धावलं काल त्यांनी सगळ्यांनी बघितलं सगळी यायची त्याला बघायची नाही म्हणली याच्याबरोबर कोण पळायचं आमचा बैल त्याला सगळी म्हणायची त्याला म्हणलं चल आपलं धरू त्याच्याबरोबर धरली त्यांनी त्यांनी धावलं तिथं पब्लिकला की केसा पळतोय म्हणून ते पब्लिक साईडनं तिथे गेल्या सगळे म्हणले काय बैल पळतोय त्या शंभूवर त्याच्यामुळे म्हणलेला का बैल खरंच दिसतोय तसा पण वेगळाच बैल पळायला त्याच्यामुळे त्या मालकाला तर इतका आनंद झाला मालक तिथनं पळत त्या बैलाकडं तिकडं उड्या टाकत त्याच्या कसं काय तुम्ही देखभाल कशी करता. देखभाल म्हणजे आता आम्ही कामावर गेलो ते जे आहे ते पोराची त्याला सांभाळते पोरासारखा त्याला सारखा जो खाल्लं नाही खाल्लं की साध्याकडे मग ती शंभूने असते खाल्लं नाही शंभर खात नाही काय नाही त्याच्यामुळे त्याला 3 टाइम त्याची मालकी त्याला बघ. आणि तुमचा हा भविष्यात गुलाल व्हावा अशी अपेक्षा आहे. कसा आनंद आहे बाबा. आनंद चांगला आहे आम्हाला सारखा गोलाला राहा. आणि कशी याची प्रॅक्टिस कशी करता तुम्ही. पेस्टिक आता पोरं काय करतात आम्ही गुतलो तरी ते सकाळचे ओटावते तिकडे फेरायला नेतात मोकळ्या रानात त्याला फेरावते ती आणतात नेतात त्यांना कामावून आले तरी त्याला 2 फेरे टाकते ती चालू आहे नेते ती त्याच्यामुळे ते चाला आणि अजून काही दिवसांनी ते मोरल्या वर्षी लय मोठा होणार ते मोरल्या वर्षी परत येणार मोठं मैदान असं हिंद केसरी असेल त्यामध्ये बाजी मारेल तो. हा मारणार की तुमचं कष्टाचं फळ आहे तुम्हाला मिळणार आहे. हा मिळणार कारण का पोरं झटते ना जिथं कष्ट तिथं यश भेटणारच की जिथं कष्ट आहे तिथं यश मिळणार हे बैलगाड्या शर्यतीचं महत्वाचं ब्रीदवाक्य म्हणता येईल की या ठिकाणी सातत्य तुम्हाला पाहता येतं आणि गुलाल हा होत राहतो हार विजय पराजय असं होत असतोच या ठिकाणी पाहू शकता. काय अजून सांगाल तुम्ही घरच्या परिस्थितीबद्दल बैलाबद्दल. घरची परिस्थिती म्हणजे इतकी आहे ना की आम्हाला तिथे आणलं तेव्हा माणसं म्हणायची ना कुठला पळतोय कशाला आणला काय झालं अहो म्हणलं ते आम्ही याला आणला छकड्याला आमच्या घरच्या घरी व्हायला बाकीची म्हणले असला असतो का तसला असतो का त्यांना कळालं की काल गोलाल झाल्यामुळे ते म्हणते ती खरंच गडे करून धावतात बोलून नाही पण करून धावतात त्यामुळे काल ती म्हणली खरंच गड्या यांनी बोलते ते पण त्यांच्या ह्याला यश आहे त्यांच्या ह्याला. ज्या लोकांनी हिनवलं की बाबा हा पळणार नाही हा काय कामाचा नाव ठेवले ती त्याच्या भक्ती म्हणली काय आणलाय बघून त्याला हे आमचे बैल म्हणले हाय पाय बैल आहे ते आमचे पाळा नाही ह्यांनी काय म्हणून नाद केलाय काय त्याचा पण ते नाद पूर्ण केला तुम्ही. आम्ही नाद पोरा केला आणि त्यांनी काल बघितलंय बैल कसा पळाल्या म्हणून ती म्हणते ती लगाई करून धावते त्याच्या मागे यश आहे म्हणली त्यांच्या मनात काहीच नाही त्याच्यामुळे मोकळे मनाने मोकळी गाडी काढ सुटली बोलून नाही तर करून दाखवलं. त्यांनी बैलांनी करून धावलं त्यांचं दाताड पाडून धावलं बोलणारच बोलणाराचं तोंड बंद करण्याचं काम या त्या बैलांनी केलं आणि ती म्हणली कशाला आणले काय दोन हाई त्यांना सांभाळणं व्हाय ना ह्यांच्याशी निगा होणार नाही म्हणले त्याच्यामुळे म्हणले ह्यांच्याकडले दिवस टिकणार नाही त्यांना म्हणलं
काय झालं तरी आम्हाला नाही बोलत झालं तरी म्हणलं आम्ही त्याला हवस म्हणून दारात ठेवणार आहे, नाही पळलं तरी आमच्या दारात राहील म्हणलं. एक नाद आहे आमचा बैलगाडा शर्यत. नाद आहे त्या पोरांचा, याला पोराला लय नाद होता की आपल्या दारात पाहिजेलच. आणि आम्ही ह्याला खरं पोळ्यासाठी आमच्या दारात गावरान गेल्या वर्षी आणला होता त्याला. किती महिन्यात होता? 3 महिन्यात असताना आणला होता पोळ्याला. तेव्हा तो चालत बी नव्हता, त्या तांबड्या बैलाबर त्या शंभू बरं मागं चालायचं, असा वाढायला लागायचा. शंभू महादेव साथी तुम्हाला. हा ते काय त्याचं नाव शंभू